जय सोमनाथ। जय सोमनाथ। कार्यक्रम में या कार्यक्रमात हमारे साथ जुड़ रहे सहभागी झालेले हम सभी के श्रद्धेय आपल्या सर्वांचे श्रद्धेय लाल कृष्ण आडवाणी जी, आदरणीय लालकृष्ण अडवाणीजी, देश के गृह मंत्री श्री अमित शाह जी, देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा, नाईक जी, अजय भट्ट जी, श्रीपाद नाईकजी, अजय गुजरात भट्टजी, के मुख्यमंत्री विजय जी, गुजरातचे मुख्यमंत्री विजयजी, गुजरात के उपमुख्यमंत्री गुजरातचे नितिन भाई, उपमुख्यमंत्री नितीन भाई, गुजरात सरकार में गुजरात सरकारचे पर्यटन मंत्री जवाहरजी, वासन भाई, वासन भाई, लोकसभा में मेरे साथी लोकसभेतले माझे सहकारी राजेश भाई, राजेश भाई, सोमनाथ मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी लहरी जी, प्रवीण लाहिरी, सभी श्रद्धालु, सर्व भाविकजन देवी और सज्जनों, आणि बंधू भगिनींनो, मैं इस पवित्र अवसर पर या पवित्र प्रसंगी वीडियो कॉन्फ्रेंस के जरिए जुड़ रहा मी हूं, दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झालो। लेकिन मन से मात्र मनाने मैं स्वयं को मी भगवान भगवान श्री सोमनाथांच्या चरणी असल्याचं अनुभवत आहे। मेरा सौभाग्य है कि सोमनाथ मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष के रूप में या नात्यानं या पुण्यस्थानाची पुण्य स्थान की सेवा करण्याची संधी मला मिळत आहे, हे माझं आज भाग्य एक आहे। बार फिर हम सब आज पुन्हा एकदा आपण इस पवित्र या तीर्थ पवित्र के कायाकल्प तीर्थस्थानाच्या कायाकल्पाचे आपण सर्व साक्षीदार होत आज आहोत। मुझे समुद्र दर्शन पथ, सोमनाथ प्रदर्शन गॅलरी और जीर्णोद्धार आणि जीर्णोद्धारानंतर नव्या स्वरूपातलं जुनं सोमनाथ मंदिर लोकार्पणाचं भाग्य आज मला लाभलं आहे। साथ ही आज त्याचबरोबर पार्वती पार्वती माता मंदिराची पायाभरणीही आज झाली आहे। पुनीत संयोग हा पवित्र योग और साथ आणि में त्याचबरोबर सावन का श्रावण महिना मैं मानता हूं ये हम सब आपल्या सर्वांसाठी भगवान भगवान सोमनाथ यांच्या आशीर्वादाची ही प्रचिती आहे असं मी मानतो। अवसर पर आप सभी को आपणा सर्वांना मी या प्रसंगी सभी सदस्यों ट्रस्टच्या सदस्यांना और देश विदेश में आणि भगवान सोमनाथांच्या देश परदेशातल्या सोमनाथ जी के करोड़ों भक्तों को कोट्यवधी भक्तांना मी यावेळी शुभेच्छा देतो। विशेष रूप से विशेष करून आज मैं लोह पुरुष मी आज लोहपुरुष सरदार वल्लभभाई के चरणों पटेल में भी नमन करता हूं, यांच्या चरणी नमन करतो, जिन्होंने ज्यांनी भारत के प्राचीन भारताचं गौरव प्राचीन वैभव पुनरुज्जीवित करण्याची करने की इच्छा इच्छाशक्ती दाखवली। सरदार साहब सरदार साहेब सोमनाथ मंदिर को स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र मुक्त भावनेशी जोडलेला आहे ये हमारा असं मानत असत। आज आपलं हे सौभाग्य आहे, आजादी के स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात आजादी के स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हम सरदार साहेबांचे प्रयत्न आपण पुढे नेत आहोत। सोमनाथ मंदिराला नवी भव्यता देत आहोत, हे आपलं भाग्य आहे। आज मी लोकमाता पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनाही प्रणाम करतो, ज्यांनी विश्वनाथापासून ते सोमनाथ पर्यंत अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला। पुरातन आणि आधुनिकता आधुनिकता यांचा जो संगम त्यांच्या जीवनात होता, त्यालाच आदर्श मानत उसे आज देश पुढची वाटचाल करत आहे। साथियों मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि कच्छचे परिवर्तन यासारख्या उपक्रमातून जब आधुनिकता पर्यटनाला आधुनिकतेची जोड दिल्यानं घडणारं परिवर्तन गुजरातनं जवळून अनुभवलं आहे। ये हर कालखंड की मांग रही है कि हर धार्मिक पर्यटन की दिशा में भी नई धार्मिक पर्यटनात तलाशें नव्या शक्यतांचा शोध घेत लोकल अर्थव्यवस्था तीर्थयात्रा से तीर्थयात्राओं आणि स्थानिक अर्थव्यवस्था रहा है यांची सांगड से और मजबूत जास्तीत जास्त दृढ करणं ही प्रत्येक काळाची गरज आहे।
अभी तक ज्याप्रमाणे पूरे देश और देश आणि दुनिया से जगभरातले भाविक दर्शनासाठी येत असत, लेकिन अब यहाँ मात्र आता समुद्र दर्शन इथे समुद्र दर्शन पथ प्रदर्शन, पिलग्रिम यात्रेकरू प्लाझा और शॉपिंग आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स सुद्धा पर्यटक पर्यटकांना आकर्षित करेल. अब यहाँ आने आता इथे येणारा भाविक जूना आकर्षक स्वरूपातल्या जुन्या सोमनाथ मंदिराचंही दर्शन घेतील, स्वरूप का दर्शन करेंगे, नव्या नए पार्वती मंदिराचंही दर्शन घेतील. इससे यातून यहाँ नए इथे नव्या संधी और नए आणि नव्या रोजगारांची निर्मिती होईल और स्थान की आणि या स्थानाच्या महात्म्यात आणखी भर पडेल. इतकंच नव्हे promenade जैसे तर प्रॉमिनेट सारख्या निर्मितीतून समुद्र के समुद्रकिनारी असलेल्या आपल्या या मंदिरांची सुरक्षा सुद्धा भी बढ़ेगी. अधिक वाढेल. आज यहाँ आज इथे सोमनाथ सोमनाथ प्रदर्शन गॅलरीचंही लोकार्पण झालं आहे. इससे हमारे यामुळे आपल्या युवा वर्गाला, आने वाली पीढ़ी भावी पिढीला उस इतिहास या इतिहासाशी नाळ जोडण्याची, हमारी आपल्या श्रद्धा उसके प्राचीन स्वरूपात स्वरूप में पाहण्याची, देखने का जपण्याची, जाणण्याची एक एक अवसर भी संधीही प्राप्त होईल. साथियों, मित्रांनो, सोमनाथ तो सोमनाथ ही शतकांपासून सदाशिवाची भूमिका राहिली आहे. और हमारे यहाँ आपल्या पुराणात सांगितलंय, शम करो शं करोति सह शंकरः, अर्थात म्हणजेच जो कल्याण जो कल्याण जो सिद्धि सिद्धी प्रदान करतो वो शिव है. तो शिव आहे. ये शिव ही हा है शिव आहे जो जो विनाश विनाशातून में भी विकास का विकासाचं बीज अंकुरित करतो संहार आणि में भी संहारातून सृजन को सृजनाची जन्म निर्मिती करतो. देते. इसलिए म्हणूनच शिव अविनाशी शिव अविनाशी आहे, शिव अव्यक्त अव्यक्त है आहे और शिव आणि अनादि शिव अनादि आहे. और इसलिए आणि म्हणूनच को अनादि योग भगवान शिव यांना अनादि योगी म्हटलं गेलं आहे. इसलिए शिव में म्हणूनच भगवान शिवावरची हमें समय आपली की श्रद्धा सीमाओं से परे आपल्याला काळाच्या पलीकडे हमारे आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देते. हमें त्याचबरोबर समय की चुनौतियों काळाची आव्हानं पेलण्यासाठी से जूझने की शक्ति आपल्याला सामर्थ्यही देते. और सोमनाथ आणि का सोमनाथ ये यांचं हे मंदिर मंदिर हमारे आपल्या या इस आत्मविश्वासाचं आत्मविश्वास का एक एक प्रेरणास्थळ आहे. साथियों, मित्रांनो, आज दुनिया में आज जगातली कोई भी व्यक्ति कोणतीही व्यक्ती इस ही भव्य भव्य संरचना संरचना को पाहते देखता है, तो उसे तेव्हा त्या केवल व्यक्तीला एक मंदिर ही नहीं दिखाई देता, केवळ एक मंदिरच नव्हे उसे तर एक ऐसा अस्तित्व दिखाई केवळ एक देता मंदिरच है, नव्हे तर सैकड़ों शेकडो हजारों हजारो सालों वर्ष से प्रेरणा देता रहा, प्रेरणा देणारं, जो मानवतेच्या मूल्यांचा गजर करणारं त्यांना या मंदिरात एक दिसून ऐसा येतं. स्थल एक असं स्थळ जिसे हजारों ज्याला साल हजारो वर्षांपूर्वी हमारे आमच्या ऋषियों ने ऋषीमुनींनी प्रभास क्षेत्र प्रभास क्षेत्र यानी म्हणजे प्रकाश का प्रकाशाचं, ज्ञान का क्षेत्र ज्ञानाचं क्षेत्र म्हटलं होतं. और जो आज भी आणि हे क्षेत्र पूरे विश्व के आजही अवघ्या जगाला ये आह्वान आवाहन करत आहे, कि सत्य को असत्यानं असत्य से सत्याचा हराया पराजय नहीं जा सकता. कधीच होऊ शकत नाही. आस्था को श्रद्धेला आतंक से दहशतीनं नहीं चिरडता जा सकता. येत नाही. इस मंदिर या मंदिराचा सैकड़ों शेकडो सालों वर्षांच्या के इतिहासात कितीतरी वेळा विध्वंस करण्यात आला. यहाँ की इथल्या मूर्ती मूर्तियों को फोडण्यात आल्या, किया गया. इसका अस्तित्व त्यांचं मिटाने की हर कोशिश अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. लेकिन मात्र इसे जितने भी बार जितक्या गिराया वेळा याला नष्ट करण्याचा गया, प्रयत्न उतनी करण्यात ही आला, बार उठ खड़ा हुआ. तितक्याच वेळा ते उभंही राहिलं. भगवान म्हणूनच सोमनाथ मंदिर भगवान सोमनाथाचं मंदिर भारत ही नहीं, आज भारतासाठीच नव्हे के लिए तर संपूर्ण जगासाठी एक विश्वास आहे और एक आणि एक आश्वासनही आहे. जो तोड़ने वाली शक्तियां हैं, जो आतंक के दहशतीच्या बलबूते पायावर साम्राज्य साम्राज्य खड़ा उभं करने करण्याचा वाली विचार सोच करणाऱ्या विघातक इसी शक्ती कालखंड में कदाचित समय के लिए क्षणिक वरचढ भले ठरू शकतील, हावी हो जाए, मात्र लेकिन उस
उसका अस्तित्व त्यांचं अस्तित्व कभी स्थायी नहीं हो कदापि कायमस्वरूपी ज्यादा दिनों तक नसतं. मानवता को या शक्ती दबाकर नहीं मानवतेला दीर्घकाळ दडपू शकत नाहीत. बात जितनी तब सही थी काही हल्लेखोर जब कुछ आतताई सोमनाथ उद्ध्वस्त करत असतानाही सोमनाथ को गिरा रहे हे सत्य होतं. उतनी ही आणि सही आज भी है आजच्या काळात जब अशा विश्व मानसिकतेची ऐसी जगाला विराट धास्ती धाराओं असतानाही से आशंकित तितकंच सत्य आहे. मित्रांनो, हम सभी आपणा जानते हैं, सर्वांना माहीत आहे की सोमनाथ मंदिर की पुनर्निर्माणापासून निर्माण से लेकर ते भव्य विकास हा की प्रवास यात्रा काही केवळ वर्ष कुछ किंवा सालों काही दशकांचाच फक्त दशकों का परिणाम परिणाम नव्हे, नहीं है. ये शतकांपासूनची दृढ सदियों की इच्छाशक्ती और आणि वैचारिक अखंडता निरंतरता का यांचा हा परिपाक आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसादजी, सरदार वल्लभभाई पटेल और आणि के एम कमाल मुन्शी जैसे यासारख्या महानुभावों महान ने व्यक्तींनी इस स्वातंत्र्यानंतरही अभियान के लिए आजादी के बाद आव्हानांना तोंड दिलं होतं. कठिनाइयों का सामना किया लेकिन आखिर मात्र अखेर 1950 मध्ये सोमनाथ मंदिर आधुनिक भारताचा दिव्य स्तंभ म्हणून स्थापित झालं. स्थापित हो गया. कठीण समस्यांवर सौहार्दपूर्ण सलोख्यानं तोडगा समाधान की काढण्याच्या मित्रता दिशेनं के साथ आज देश देशाची वाटचाल सुरू आहे. आज राम मंदिर के रूप में आज राम मंदिराच्या रूपानं नए भारत के नव्या आधुनिक भारताच्या वैभवाचा झळाळता स्तंभ उभा होत आहे. मित्रांनो, हमारी सोच होनी आमचा हा विचार असायला पाहिजे, चाहिए. इतिहासातून शिकवण सीखकर घेऊन वर्तमान सुधारण्याची सुधारने की आपली अशी ही मानसिकता असली पाहिजे. इसलिए म्हणूनच जब मी मैं भारत जोडो आंदोलन की चळवळीबाबत बोलतो तो उसका तेव्हा भाव त्यामागची भावना केवळ भौगोलिक किंवा वैचारिक जोडण्यापुरताच मर्यादित नाही, ये भविष्य के भविष्यातल्या भारत के निर्माणासाठी लिए आपल्या हमें भूतकाळाला अतीत से जोडण्याचा जोड़ने का संकल्पही भी आहे. संकल्प है. इसी आत्मविश्वास याच पर आत्मविश्वासावर हमने आपण अतीत के भूतकाळातल्या भग्नावशेषांवर आधुनिक गौरव का आधुनिक निर्माण किया. गौरवस्थान निर्माण केलं आहे. अतीत की प्रेरणाओं को संजोया है. जब राजेंद्र प्रसाद सोमनाथला आले तो उन्होंने जो कहा था वो हमें हमेशा याद तेव्हा त्यांनी उन्होंने म्हटलं कहा होतं, था, सदियों शतकापूर्वी पहले भारत भारत सोनं सोने और आणि चांदी चांदीचं का भांडार होतं. भंडार हुआ था. आम्हाला आठवण आहे, लक्षात आहे, दुनिया के सोने जगातला का बड़ा हिस्सा सोन्याचा मोठा भारत भाग के मंदिरों में ही होता. भारतातल्या मंदिरातच असे. मेरी नजर में माझ्या दृष्टिकोनातून सोमनाथ का सोमनाथ पुनर्निर्माण मंदिराचं पुनर्निर्माण उस दिन पूरा त्या होगा दिवशी पूर्ण होईल जब इसकी नींव जेव्हा यावर विशाल मंदिरासोबतच समृद्ध समृद्ध और संपन्न आणि संपन्न भारताचं भव्य भवन तयार झालं असेल. समृद्ध भारत का समृद्ध भवन भारताचं जे भवन, जिसका प्रतीक ज्याचं प्रतीक सोमनाथ मंदिर सोमनाथ मंदिर असेल. हमारे प्रथम राष्ट्रपति आपले पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं हे स्वप्न हम सभी के आपणा सर्वांसाठी बहुत बड़ी मोठी प्रेरणा है. प्रेरणा आहे. साथियों, मित्रांनो, हमारे लिए आपल्यासाठी इतिहास और इतिहास आस्था का आणि श्रद्धा मूल भाव है यांचं सार आहे. सबका साथ, सबका साथ, सबका विकास, सबका विकास, सबका विश्वास, सबका विश्वास और आणि सबका प्रयास. सबका प्रयास. हमारे यहाँ आपल्याकडे जिन द्वादश ज्या 12 ज्योतिर्लिंगों की ज्योतिर्लिंगांची स्थापना की स्थापना गई है, करण्यात आली आहे, उनकी शुरुआत त्यांची सुरुवात सौराष्ट्र सौराष्ट्रे सोमनाथम सह सौराष्ट्र सोमनाथ मंदिरापासूनच होते. सोमनाथ सौराष्ट्रे मंदिर से ही सोमनाथ होती. सह सोमनाथ मंदिरापासूनच होते. पश्चिम में पश्चिमेकडील सोमनाथ सोमनाथ नागेश्वर से आणि लेकर नागेश्वर पासून पूर्वेकडे पूरब में बैद्यनाथ पर्यंत, बैद्यनाथ तक, उत्तर में उत्तरेत बाबा बाबा केदारनाथ पासून
दक्षिण में भारताचं दक्षिणेकडचं भारत के टोक अंतिम छोर श्री पर रामेश्वर विराजमान पर्यंत श्री रामेश्वर ही 12 ज्योतिर्लिंग ये 12 संपूर्ण भारताला पूरे एकमेकांशी भारत को जोडण्याचं आपस में काम पिरोने करतात. का काम करते हैं. इसी तरह त्याचप्रमाणे हमारे चारों आपली धामों चार की धामची व्यवस्था, हमारे आपल्या शक्तिपीठों की 56 संकल्पना, शक्तिपीठांची संकल्पना, हमारे अलग अलग आपल्या कोनों में देशाच्या अलग-अलग वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात स्थापना, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांची हमारी स्थापना, आस्था की आपल्या रूपरेखा श्रद्धेची ही वास्तव में रूपरेषा एक भारत प्रत्यक्षात एक भारत श्रेष्ठ भारतच्या भावनेची अभिव्यक्तीच आहे. दुनिया को जगाला सदियों से कित्येक आश्चर्य शतकांपासून आश्चर्य वाटत इतनी राहिलं आहे विविधताओं की से एवढ्या भरा भारत वैविध्यानं नटलेला भारत एक कैसे एक संघ कसा आहे, हम एकजुट कैसे आपली हैं? एकजूट कशी आहे. लेकिन जब आप मात्र जेव्हा तुम्ही यूरोप में पूर्वेकडून हजारो किलोमीटर चालत पूरब से पूर्व ते पश्चिम सोमनाथाचं दर्शन करणाऱ्या भाविकांना पाहता, या दक्षिण किंवा भारत के हजारों दक्षिण हजार भारतामधल्या हजारो भक्तांना काशी की मिट्टी काशीची को माती मस्तक पर मस्तकावर लगाते लावताना देखते हैं, पाहता, तो आपको ये तेव्हा एहसास तुम्हाला हो जाता जाणवतं है, की भारताची ताकद किती आहे. हम एक दूसरे आपण की एकमेकांची भाषा नहीं भाषाही समझ रहे समजत नाही. हैं। वेशभूषा भी अलग, वेशभूषा देखील वेगळी असते, खानपान की आदत भी खाण्यापिण्याच्या अलग। सवयीही वेगळ्या असतात. मात्र हमें एहसास आपल्याला होता है, जाणवतं हम की एक आपण एक आहोत. हमारी इस आपल्या या आध्यात्मिकता ने आध्यात्मिकतेनंच सदियों से गेली अनेक शतकं भारत को भारताला एकता के एकतेच्या सूत्र में सूत्रात पिरोने में, बांधण्यात, आपसी परस्पर संवाद स्थापन करण्यात अहम महत्वाची भूमिका निभाई। भूमिका बजावली आहे. और हम सभी का आणि दायित्व ती है निरंतर मजबूत करत राहणं इसे निरंतर ही मजबूत आपल्या करते रहना। सर्वांची जबाबदारी आहे. मित्रांनो, आज आज संपूर्ण जग भारताच्या योग, दर्शन, दर्शन, अध्यात्म आत्म आणि और संस्कृतीकडे संस्कृति की आकर्षित ओर होत आहे. आकर्षित हो रहे हैं। आपल्या हमारी नव्या नई पिढीतही पीढ़ी में भी आता आपल्या अपनी मुळांशी जड़ों जोडलं से जाण्याबाबत जोड़ने की नई नवीन जागरूकता है। निर्माण झाली आहे. म्हणूनच इसलिए आपल्या पर्यटन हमारी टूरिज्म आणि आध्यात्मिक और पर्यटन आध्यात्मिक क्षेत्रात टूरिज्म के क्षेत्र में आज राष्ट्रीय आज आणि आंतरराष्ट्रीय संधी आहेत. संभावनाएं हैं। या इन संधी साकारण्यासाठी संभावनाओं को आकार देने के लिए देश आज देश आज आधुनिक पायाभूत आधुनिक सुविधा निर्माण infrastructure करत बना आहे. रहा है। प्राचीन प्राचीन गौरव गौरव पुनरुज्जीवित को करत आहे. पुनर्जीवित कर रहा है। रामायणकालीन रामायण महत्त्व असलेल्या सर्किट का स्थळांना जोडणारं हमारे रामायण सामने मंडल हे आज उदाहरण आपल्या देश समोर आहे. दुनिया के कितने आज ही देश राम परदेशातल्या भक्तों को कित्येक रामभक्तांना या रामायण मंडलाच्या सर्किट के माध्यमातून जरिए भगवान राम यांची राम के जीवनाशी जीवन से संबंधित जुड़े नवनवीन ठिकाणांची नए माहिती मिळत स्थानों आहे. की जानकारी मिल रही है। भगवान राम राम कसे संपूर्ण भारताचे राम आहेत भारत के राम है। याची प्रचिती या ठिकाणी गेल्यावर अनुभवण्याची संधी आज ये मिळत आहे. अनुभव करने का मौका मिल रहा है। त्याचप्रमाणे बुद्धकालीन महत्त्व असलेल्या स्थळांना जोडणारं बुद्ध मंडल जगभरातल्या बौद्ध अनुयायांना भारतात येण्याची, पर्यटन करण्याची सुविधा देत आहे. आज या दिशेनं काम वेगानं सुरू आहे. तेजी से आगे बढ़ाया जा रहा है। ऐसे ही याचबरोबर हमारा आपलं पर्यटन मंत्रालय स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत 15 निरनिराळ्या संकल्पनांवर टूरिस्ट पर्यटक सर्किट विकसित करत आहे. इन सर्किट या सर्किट्समुळे देश के कई देशातल्या उपेक्षित अनेक उपेक्षित इलाकों भागांमध्ये पर्यटन आणि विकासाच्या संधी निर्माण होतील. साथियों, मित्रांनो, हमारे पूर्वजों आपल्या की पूर्वजांची दूरदृष्टी इतकी होती इतनी थी की त्यांनी कि उन्होंने दूर दूरवरच्या क्षेत्रांनाही क्षेत्रों को भी आपल्या हमारी श्रद्धेशी जोडण्याचं काम केलं. उनके अपनेपन का त्यांना बोध आपलेपणाची जाणीव करून दिली. कराया। लेकिन मात्र दुर्भाग्य से दुर्दैवानं जेव्हा आपण सक्षम झालो, जब हमारे जेव्हा आपल्याकडे आधुनिक तंत्रज्ञान आए आणि साहित्य संपदा आली, तेव्हा इलाकों को आपण या भागांना दुर्गम समजून त्यांना सोडून दिलं.
हमारे आपला डोंगराळ पर्वतीय परिसर इसका बहुत याचं बड़ा खूप मोठं उदाहरण आहे. लेकिन आज मात्र आज देश देश या पवित्र तीर्थक्षेत्रांमधलं अंतर सुद्धा मिटवत आहे. बाबा केदारनाथाचा विकास असो या किंवा मग उत्तराखंडमधल्या 4 धामांचा विकास असो, टनेल आणि महामार्गांचं निर्माण असो, वैष्णोदेवी मंदिराच्या आजूबाजूचा विकास असेल किंवा ईशान्येपर्यंत पोहोचत असलेल्या उच्च तंत्राच्या पायाभूत सुविधा असतील, आज देशात आपल्यामधलं अंतर कमी होत आहे. त्याचप्रमाणे 2014 मध्ये अशाच प्रकारे देशातली तीर्थक्षेत्र विकसित करण्यासाठी प्रसाद योजनेची घोषणा आपल्याकडे करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत देशात 40 प्रमुख तीर्थक्षेत्र विकसित केली जात आहेत. त्यापैकी 15 प्रकल्पांचं काम आधीच पूर्ण झालं आहे. गुजरातमध्ये 100 कोटींहून जास्त किमतीच्या 3 प्रकल्पांचं काम प्रसाद योजनेअंतर्गत सुरू आहे. गुजरातमध्ये सोमनाथ आणि अन्य पर्यटन स्थळ आणि शहरांना परस्परांशी जोडण्यासाठी कनेक्टिव्हिटीवर विशेष लक्ष दिलं जात आहे. प्रयत्न हा आहे की जेव्हा पर्यटक एका ठिकाणी दर्शन करायला येतील तेव्हा ते इतर पर्यटन स्थळांनाही भेट देतील. त्याचबरोबर देशभरात 19 प्रमुख पर्यटक स्थळांची निवड करून ती विकसित केली जात आहेत. हे सर्व प्रकल्प आपल्या पर्यटन उद्योगाला आगामी काळात एक नवीन ऊर्जा देतील. मित्रांनो, पर्यटनाच्या माध्यमातून आज देश केवळ सामान्य माणसाला जोडत नाही, तर स्वतःही पुढे मार्गक्रमण करत आहे. याचाच परिणाम आहे की 2013 मधील प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांकातल्या 65व्या स्थानावरून 2019 मध्ये 34व्या स्थानावर देशानं झेप घेतली आहे. 34 स्थानावर आलाय. आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यासाठी देशानं या 7 वर्षांमध्ये अनेक धोरणात्मक निर्णय सुद्धा घेतले, ज्याचा लाभ आज देशाला होत आहे. देशानं ई व्हिसा व्यवस्था, व्हिसा ऑन अरायव्हल सारख्या व्यवस्था विकसित केल्या आहेत आणि व्हिसा शुल्क देखील कमी केलं आहे. त्याचप्रमाणे पर्यटन क्षेत्रात आदरातिथ्यासाठी लागणारा जीएसटी सुद्धा कमी केला आहे. याचा पर्यटन क्षेत्राला मोठा लाभ होईल आणि कोविडच्या प्रभावांमधून सावरायला मदत मिळेल. अनेक निर्णय पर्यटकांचं हित लक्षात घेऊन घेतले जात आहेत. उदाहरणार्थ, अनेक पर्यटक जेव्हा येतात तेव्हा त्यांचा उत्साह काहीतरी साहस करण्याचा सुद्धा असतो. हे लक्षात घेऊन देशानं 120 पर्वत शिखरं ट्रेकिंगसाठी पर्यटकांना खुली केली आहेत. पर्यटकांची नवीन ठिकाणी गैरसोय होऊ नये, नवीन ठिकाणांची संपूर्ण माहिती मिळावी, यासाठी सुद्धा कार्यक्रम राबवून गाईड्सना प्रशिक्षण दिलं जात आहे. यामुळे मोठ्या संख्येनं रोजगाराच्या संधी सुद्धा निर्माण होत आहेत. मित्रांनो, आपल्या देशाच्या परंपरा आपल्याला कठीण काळात बाहेर पडून वेदना विसरून पुढे जाण्याची प्रेरणा देतात. आपण पाहिलं सुद्धा आहे, कोरोनाच्या या काळात पर्यटन लोकांसाठी आशेचा किरण आहे. म्हणूनच आपण आपल्या पर्यटनाचं स्वरूप आणि संस्कृतीचा
लगातार नियमितपणे विस्तार विस्तार करायचा आहे, आगे बढ़ाना, पुढे जायचं आहे खुद भी, आणि स्वतःही पुढे जायचं आहे. लेकिन साथ मात्र त्याचबरोबर हमें ये भी आपण हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं कि हम जरूर की आपण आवश्यक सावधगिरी बाळगत आवश्यक सुरक्षेचा पूर्ण विचार करायला हवा. मुझे विश्वास है मला विश्वास आहे इसी भावना याच भावनेसह देश देश पुढे जात राहील और हमारी परंपरा, आणि आपल्या परंपरा, हमारा गौरव, आपला गौरव आधुनिक भारताच्या निर्मितीत हमें दिशा आपल्याला दिशा दाखवत राहील. भगवान भगवान सोमनाथचा हम पर आशीर्वाद आपल्यावर बना कायम रहे. आशीर्वाद राहो. गरीब से गरीब गरिबातल्या गरीब व्यक्तींचं कल्याण करण्यासाठी हमें आपल्यात नवनवीन क्षमता, नई नई नवनवीन ऊर्जा मिळत राहो, ताकि जेणेकरून सर्व के सर्वांच्या कल्याणासाठी हम आपण समर्पित भावनेनं सेवा करण्याच्या माध्यमातून माध्यम से जनसामान्य के जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणू शकू. याच शुभेच्छांसह सभी को बहुत बहुत तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सोमनाथ. जय सोमनाथ.